5 डिसेंबर रोजी शिक्षकांचे एक मोठं आंदोलन महाराष्ट्रभर संपन्न झालं. लाखोच्या संख्येने शिक्षकांनी सामूहिक रजा दिल्या. काही प्रमाणात शिक्षक रस्त्यावरही उतरले. काही जिल्ह्यातून शिक्षकांना मोर्चा काढण्यासाठी, आंदोलन छेडण्यासाठी परवानग्या नाकारल्या. 5 सप्टेंबरच्या सामूहिक रजा आंदोलनामध्ये शिक्षकांनी सहभागी होऊ नये. सरकारने धाक दाखवण्यासाठी 1 दिवसाचं वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं पत्र त्वरित निर्गमनही केलं. म्हणजे धाक दाखवला, मज्जाव केला, परवानग्या नाकारल्या. म्हणजे एकंदरीत दडपशाही झुगारून शिक्षक आंदोलनामध्ये लाखोच्या संख्येने सहभागी झाले. त्याचं कारणही तसंच होतं. का शिक्षकामध्ये एक प्रकारची भीती तयार झालेली आहे. शिक्षकांना काही संशय येऊ लागलेला आहे आणि शिक्षक दडपणाखाली आहेत. जेव्हा माध्यमासमोर जिथं जिथं शिक्षकांना शक्य होईल तिथं तिथं शिक्षक आपलं घराणं मांडत होते, त्यावेळेस समाजातील काही लोक शिक्षकाच्या बाबतीत समजून न घेता नकारात्मक बोलत होते. शिक्षकाचं घराणं ऐकून घेणं सरकारने पसंत केलं नाही, समाजातील प्रमुख घटकांनी पसंत केलं नाही. उलट सरकारी शिक्षकांना दूषण देण्याचं काम, जनमानसामध्ये शिक्षकांची असली प्रतिमा मलिन करण्याचं काम समाजातील काही लोक जाणीवपूर्वक करत होते. शिक्षकांच्या मागण्या काय आहेत, त्यांना कुठले संशय येत आहेत, त्यांना कुठले दडपण आहेत, हे समजून घेण्याचा कोणीही प्रामाणिक प्रयत्न केला नाही. शांत बम सारखी जी काही माणसं आहेत शिक्षकाच्या द्वेषाने पछाडलेली आहेत. 2-3 वर्षापासून ते सातत्याने शिक्षकांना दूषण देत आहेत. त्यांचा कुठला अभ्यास आहे, त्यांच्याकडे कुठलं सर्वेक्षण आहे, त्यांचे कुठले निरीक्षण आहेत हे कळायला मार्ग नाही. पण ते फार विश्लेषक असल्यासारखं, शिक्षण तज्ज्ञ असल्यासारखं बोलतायत. शिक्षकांना शिकवता येत नाही म्हणता तुम्ही, किंवा ते त्यांनाच येत नाही त्यामुळे ते शिकवू शकत नाही असं म्हणता तुम्ही. मग शिक्षक करतायत काय? हा चांगला प्रश्न विचारला. मी ते पुढेच बोलणार होतो. बघा, 70% शिक्षक बोलतो बरं का. मी कोणती गोष्ट शिक्षकांच्या बाबतीत बोलतोय तर ते 30% शिक्षक आजही चांगले आहेत. ते बिचारे ह्या 70%मुळे परेशान आहेत. आता हे 70% काय करतात तर हे 70% शिक्षक हे अति पैसा झाला म्हणून सावकार्या करतात, सावकार्याच्या वसुल्या करत फिरतात. पुरावेत माझ्याकडे. मी माझ्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये लावलं, प्रूव्ह झाले आणि त्यांना त्यांच्या नोटिसेस दिल्या आणि त्यांना ते बंद करायला लावले. LICचे एजंट आहेत, LICचे एजंट आहेत, बँकेचे लोनचे एजंट आहेत. मिसेसच्या नावाने घ्यायचं आणि स्वतः लोनचे एजंट बनायचं. मिसेसच्या नावाने LICची एजन्सी घ्यायची. कित्येक जणांचे बिअर बार आहेत. शिक्षकांचे बिअर बार, शिक्षकांचे नातेवाईकांच्या नावाने घेतलेले, ते स्वतः तिथे काउंटरवर बसलेले शिक्षक यांचे बिअर बार आहेत. आणखीन काय आहेत, प्लॉटिंगचे बिझनेस करणारे आहेत. मी जितकं सांगतोय म्हणजे 70% शिक्षक कामचुकार आहेत. 70% शिक्षक आपल्या कामाशी प्रामाणिक नाहीत आणि सरकारी शिक्षकामध्ये 30% शिक्षक काम करत आहेत. ही जी ढोबळ मनाने त्यांची मांडणी असेल, त्यांचं निरीक्षण असेल, हे ते मांडतायत. परंतु प्रशांत बमसर यांना हे कळत नसेल असं नाहीये. त्या ज्या पद्धतीने शिक्षकांना दूषण देत आहेत, आपण त्यांच्या मुलाखती पाहतो, आमच्या लक्षात येत आहे की ते एका द्वेष भावनेतून बोलतायत. कुठल्या तरी मत्सराने ते जळतायत आणि त्या मत्सरापोटी ते बोलतायत असं आपल्याला त्या मुलाखती पाहताना वाटतं. पण प्रशांत बम आमदार महोदयांना हे लक्षात येत नसेल. गाव असेल, निम शहर असेल किंवा शहर असेल, या साऱ्याच ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना, सरकारी शाळांना खाजगी शाळांशी सामना करावा लागत आहे. प्रचंड जीवघेणी स्पर्धा या शाळांमध्ये सुरू झालेली आहे आणि खाजगी शाळाचे जे काही मालक आहेत, शिक्षण सम्राट आहेत, ते समाजसेवा करण्यासाठी शाळा चालवत नाहीत.
हे तरी प्रशांत बंब मान्य करणार आहेत का? किंवा प्रशांत बंब सारखे जी काही लोक आहेत ते मान्य करणार आहेत का? जे शिक्षण सम्राट खाजगी शाळा चालवत आहेत, इंग्लिश स्कूल चालवत आहेत, ते समाजसेवेसाठी चालत नसून त्यांना शिक्षण विकायचं आहे, त्यांना शिक्षणाचा बाजार करायचा आहे. शिक्षणाचा बाजार करायचा आहे त्यांना. शिक्षण गोरगरिबांना, कष्टकऱ्यांचे ते माथी मारायचं आहे. जेव्हा धंदा करायचा असतो, व्यवसाय करायचा असतो, तेव्हा सर्व मार्केटिंगचे फंडे, विक्रीचे कौशल्य हे शिक्षण सम्राट त्यांची यंत्रणा वापरत असते. आणि ह्या खाजगी शाळांच्या श्रीमंत यंत्रणेला सरकारी शिक्षक, सरकारी शाळा तोंड देत आहेत. आणि सरकारी शाळा आणि खाजगी शाळा अशा तुलना पण होत आहेत. आणि त्याच्यामुळं जनमानसामध्ये असलेली सरकारी शिक्षकांची प्रतिमा, सरकारी शाळांची प्रतिमा मलिन होण्यास प्रशांत बंब सारखी काही माणसं कारणीभूत ठरत आहेत. म्हणजे त्या खाजगी शाळांचा धंदा तेजीत चालावा यासाठीच मदत करत आहेत की काय, असा प्रश्न पडतो. प्रश्न होता शिक्षकांचं जे आंदोलन होतं, त्यांचं जे काही घराणं होतं, त्यांना जे काही संशय आलेला आहे, त्यांच्या मनामध्ये काही भीती आहे, ते कुठल्या दडपणाखाली आहेत, हे समाजानं, सरकारनं समजून घेण्याची. तर शिक्षकांची काय मागणी होती की 1 सप्टेंबर 2025 रोजी जी TET सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांना अनिवार्य केलेली आहे. तेव्हा सरकारचं म्हणणं असं होतं की हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळं सरकारची भूमिका त्याच्यामध्ये काय आहे. परंतु हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असला ते राईट टू एज्युकेशन 2009च्या कायद्यानुसार हा निकाल आहे. त्या कायद्याच्या अनुषंगानं 2011 आणि 2017 ज्या काही अधिसूचना या कायद्याच्या माध्यमातून काढल्या गेलेल्या आहेत, त्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल होता. राईट टू एज्युकेशन जेव्हा लागू झालं, 2010 सालापासून ते लागू करण्यात आलं. 2010 पासून ते लागू केल्यानंतर तेव्हा आम्ही शिक्षक होतो. म्हणजे शिक्षकासाठी जी काही पात्रता त्यावेळेच्या सरकारने ठरवली होती, त्या पात्रता आम्ही धारण केलेल्या होत्या. शिक्षक होण्यासाठी जे काही निकष होते, ते निकष आम्ही पूर्ण केलेले होते. म्हणजे शैक्षणिक अर्हता असेल, व्यावसायिक पात्रता असेल, ही आम्ही पूर्ण केलेली होती. त्याच्यानंतर त्या राज्य सरकारनं निवड परीक्षा ठेवलेल्या होत्या, निवड चाचण्या ठेवलेल्या होत्या. निवड परीक्षा बी सर्व शिक्षकांनी दिलेल्या आहेत. त्या निवड चाचण्यामध्ये, निवड परीक्षामध्ये, त्या गुणवत्ता यादीमध्ये आम्ही विशिष्ट स्थान प्राप्त केल्यानंतरच आमचे शिक्षक म्हणून निवड झालेली आहे. म्हणूनच आम्ही शिक्षक झालेलो आहोत. म्हणजे त्यावेळेचे शिक्षक असण्याचे निकष आम्ही पूर्णच केलेले आहेत. त्याच्यानंतर असं काही म्हटलं जातं की शिक्षकांचं जे काही नॉलेज आहे, त्यांचं जे काही ज्ञान आहे, हे सुद्धा परिपूर्ण असणं, अपडेट असणं, अद्ययावत असणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील असतं. सरकारची एक यंत्रणा, सरकारचा एक विभाग त्यासाठी काम करतो. प्रशिक्षण विभाग काम करतो. सातत्याने शिक्षकांना वेगवेगळे प्रशिक्षण वर्षाकाठी दिले जातात. नंतर वरिष्ठ श्रेणी असेल, निवड श्रेणी असेल, त्यावेळी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जातात. अभ्यासक्रमामध्ये काही बदल झाले त्यावेळी प्रशिक्षण दिले जातात. अध्यापनामध्ये काही नवीन प्रयोग करायचे असतील, नवीन उपक्रम आले असतील, नवीन संकल्पना आल्या असतील, नवीन काही अध्यापन पद्धती आल्या असतील, त्याचंही प्रशिक्षण शिक्षकांना सातत्याने दिलं जातं. आणि जेव्हा प्रशिक्षण केलं जातं त्याच टायमाला मूल्यमापनाचं एक सत्र असतं. मूल्यमापनाची पण एक परीक्षा असते आणि मूल्यमापनाची परीक्षा असते. त्या परीक्षेत सुद्धा आम्हाला विशिष्ट गुण प्राप्त करावे लागतात. ते गुण तिथेही गुण मिळावे लागतात आणि आपलं प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. म्हणजे शिक्षक हे स्वतःला अपडेट करत असतो. सरकारही तसा प्रयत्न करत असतं. आणि त्याच्यामुळे TET जी पूर्व लक्ष प्रभावानं जी सर्वोच्च न्यायालयानं लागू केलेली आहे, ती लागू करण्यात येऊ नये. आत्ता जे काही शिक्षक होण्यासाठी जे निकष ठरवलेले आहेत त्याप्रमाणे इथून पुढे शिक्षकाची नियुक्ती करावी. पण जेव्हा राईट एज्युकेशन लागू झाला त्यावेळेस आम्ही शिक्षक होतो.
शिक्षित असण्याचे सर्व पात्रता मी धारण केलेल्या होत्या, त्याच्यामध्ये शिथिलता आणावी अशा प्रकारची मागणी शिक्षकाची होती. अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात हा निकाल नव्हता, तर कायद्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करावी आणि सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी होती. दुसरी मागणी अशी होती, 2024 आणि 25 साली संचमानाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे. तो जी आर म्हणजे पटसंख्येच्या आधारावर जरी असला तरी शिक्षक पदसंख्या कमी करणार आहे. राईट टू एज्युकेशन प्रमाणेच शिक्षकांना TET अनिवार्य होते आहे. 30 विद्यार्थ्यापाठीमागे एक शिक्षक असं प्रमाण राईट टू एज्युकेशन 2009 मध्येच दिलेलं आहे. त्या कायद्याची पायमल्ली सरकार करते की काय अशी भीती सुद्धा वाटलेली आहे. 2024 आणि 25 जी आर हे त्याचंच द्योतक आहे आणि आपली पदसंख्या घटत आहे, आपल्या नोकऱ्याच धोक्यात येत आहेत अशी भीती शिक्षकांना वाटू लागलेली आहे. त्याच्याने राईट टू एज्युकेशन मध्येच भौतिक सुविधांचा सुद्धा आग्रह धरलेला आहे. त्याच्यामध्ये बालकांचे हक्क सुद्धा तरतूद केलेली आहे. मग भौतिक सुविधेच्या बाबतीत सरकारी शाळा आणि खाजगी शाळांची तुलना न केलेलीच बरी. कारण सरकारी शाळांची जी काही भौतिक सुविधा आहे ही साऱ्या दुरवस्थाच आहे. अनेक शाळांमधून पुरेशा सुविधा नाहीत आणि सरकार ते उभा करण्याचा प्रयत्नही करत नाही. तिथं सुद्धा हात झटकून मोकळे होते आहे. म्हणजे तुम्ही समाजाचा सहभाग गोळा करा, लोकसहभाग गोळा करा अशा प्रकारचे आव्हानं केले जात आहेत. काही शिक्षकांना त्यामध्ये यश येत आहे, काही प्रमाणपणे प्रयत्न पण करतायत, काही शाळा त्यातून उभाही राहत आहेत. पण अशी उदाहरणं फार कमी असतात. अनेक गावामधून गटातटाचे राजकारण असतात आणि त्याच्यातून प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल असं नाही. आणि त्यामुळे सरकारची जबाबदारी आहे की खाजगी शाळांमध्ये जशा भौतिक सुविधा आहेत तशा भौतिक सुविधा सरकारी शाळांमध्ये सुद्धा उभारल्या गेल्या पाहिजेत. आत्ता जे करून सुजाण पालक आहेत, सुज्ञ पालक आहेत आणि त्यांना हे माहीत आहे की शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे, आपल्या मुलाच्या शिक्षणावर आपण केलेला खर्च एक इन्व्हेस्टमेंट आहे अशा प्रकारचं त्यांना सांगितलं जातं. म्हणून शिक्षणावर खर्च करा गेला पाहिजे. म्हणून इंग्लिश स्कूलचं जे काही आकर्षण आहे, खाजगी शाळाचं जे काही आकर्षण आहे आणि त्यांचे जाहिरात बज असतील, त्यांचे मार्केटिंग फंडे असतील, त्याला हे लोक बळी पडत आहेत आणि त्याच्यामुळं सरकारी शाळांची पटसंख्या घटते आहे आणि इतक्या शिक्षण सम्राटांच्या शाळांना, सरकारी शिक्षकांना स्पर्धा करावी लागते आहे. म्हणजे प्रशांत बंब असतील किंवा त्यांच्यासारखे काही लोक असतील, हे स्वयं अर्थसहाय्यित ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्यावर काही बोलायला तयार नाही, त्यांचा दर्जा तपासायला तयार नाही. म्हणजे गुणवत्तेचा भास पण तयार केला जाऊ शकतो. आणि सरकारी शाळातून काही दर्जेदार शिक्षण किंवा काही मुलं अध्ययनामध्ये काही मागं आहेत असं सातत्यानं काही अहवाल सांगितले जातात. काही सेवा संस्था त्याचं सर्वेक्षण पण करतात, तसंही सांगितलं जातं. परंतु खाजगी शाळांमधून सुद्धा सर्वच मुलं गुणवंत असतात असं नाही. पण गुणवत्तेचे सुद्धा काही भास तयार केले जातात, तशा जाहिराती केल्या जातात आणि काही पालक त्या जाहिरातींना बळी पडतात. आणि अशा पद्धतीनं सरकारी शाळांना खाजगी शाळांना जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे. आणि त्याच्यामध्ये TET सारखी परीक्षा, 2024 सारखं संच मान्यता, भौतिक सुविधांचा अभाव आणि 5 सप्टेंबर 2024चा पुन्हा जी आर, याच्यातनं सरकारी शाळांची शैक्षणिक दर्जा सरकार कसं राखणार आहे. तिसरं जे आहे अशैक्षणिक कामाचा बोजा. शिक्षकांना सातत्यानं अशैक्षणिक कामाला झुकलं जातं आणि ऑनलाईन कामाचा बोजा खाली सुद्धा शिक्षक दडपलेला आहे. शैक्षणिक कामे असतील, ऑनलाईनची कामे असतील, याचं प्रचंड दडपण शिक्षकावर असतं. म्हणजे अनेक ॲप्सवर अचानक काम करावं लागतंय, अनेक ऑनलाईन लिंक्स भरायच्या आहेत. शैक्षणिक काम तर ते झुकलेलाच असतो, वर्षभर ते कामं करावी लागतात. म्हणून यांचं शिक्षकाचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मुलांना शिकू द्या. आता प्रशांत बंब असतील किंवा त्यांच्यासारखे काही लोक असतील, गैरसमजुतीमधून ते शिक्षकावर सातत्यानं बोलत राहतात, नकारात्मक शिक्षकांना दूषणं देतात. शिक्षकामधील काही ठराविक लोक समोर ठेवून त्यांची निरीक्षणं नोंदवून
सर्व शिक्षकांना बदनाम करण्याचं काम हे लोक करतात. म्हणजे सातत्यानं असं बोलल्यानंतर जनमानसामध्ये सरकारी शाळांची, सरकारी शिक्षकांची असलेली प्रतिमा मलिन करण्याचं काम होत आहे. आणि त्याच्यामुळं हे खाजगी शाळांना प्रोत्साहन करायचं काम हे लोक करतायत की काय अशी भीती पण वाटू लागलेली आहे. 5 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने निर्णय घेतलेला आहे. 20 पटाच्या आतल्या शाळा, 10 पटाच्या आतल्या शाळा यावर एक नियमित शिक्षक ठेवायचा आणि दुसरा शिक्षक हा सुशिक्षित बेरोजगारातून किंवा सेवानिवृत्त शिक्षकातून नेमायचा. आता सेवानिवृत्त शिक्षक ज्याचं वय 70च्या आत असेल तो TET पास असणार आहे का? अर्थातच नाही. आणि सुशिक्षित बेरोजगार हा TET पास असणार आहे का? अर्थातच नाही. मग ज्या शाळेवर ह्या शिक्षकांची नेमणूक होणार आहे तिथला शैक्षणिक दर्जा सरकार कसा राखणार आहे हा खरा प्रश्न आहे. यावर सरकारच्या हेतूवर शिक्षकांना भीती वाटते आहे, संशय येतो आहे. म्हणजे शिक्षक संख्या कमी करण्यासाठीच अशा पद्धतीचं GR आणलाय, अशा पद्धतीचे शासनाने होत आहेत, अशा प्रकारची भीती वाटू लागलेली आहे. आणि तिसरी मागणी होती की अशैक्षणिक कामाचा बोजा. सातत्यानं शिक्षकाला अशैक्षणिक कामाला जुंपलं जातं. त्यांच्या मानगुटीवर अशैक्षणिक कामाचं ओझं दिलं जातं. अनेक ऑनलाईन कामं दिली जात आहेत, अनेक लिंक्स येत आहेत, त्याच्यानंतर अनेक ॲप्सवर काम केलं जातं. म्हणजे वार्षिक आराखडा आपण तयार केला तरी अचानक अनेक ॲप्सवर काम करण्यास भाग पाडलं जातं. कोणीतरी सेवा संस्था असेल, कुठल्या एखादा उपक्रमशील व्यक्ती असेल, शिक्षणासाठी एखादा उपक्रम तयार करते, एखादा कोर्स तयार करते आणि ते दिल्यानंतर त्याच्यावर सुद्धा शिक्षकांना काम करावं लागतं. म्हणजे असे सरकारी शाळा आणि खाजगी शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा यांच्यामध्ये आता एक स्पर्धा सुरू आहे. पूर्वी ती स्पर्धा काही शहरापुरती मर्यादित होती. ती स्पर्धा आता वाड्या, वस्त्या, गाव, शहर, निमशहर, महानगर या सर्व स्तरावर सुरू झालेली आहे. म्हणजे या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देण्यासाठी चंग बांधला जातो. राईट टू एज्युकेशन 2009 आणला जातो आणि त्याचा ग्रहानं पालनही केलं जातं. परंतु त्या देशामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे सुद्धा विकण्याचं काही लोक चंग बांधतात आणि त्याची विक्रीसुद्धा सुरू करतात. आणि त्याच्यामुळे जनमानसामध्ये सरकारी शाळेंची, सरकारी शिक्षकांची असलेली प्रतिमा मलिन करण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणसुद्धा इथे विकण्याचा चंग बांधत आहेत आणि हे समाजापुढं, सरकारापुढं, सरकारी शिक्षकांपुढं आणि सरकारी शाळांपुढं असलेलं फार मोठं आव्हान आहे. आणि आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळं ह्या सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सरकारने सुद्धा प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे. जर राईट टू एज्युकेशन 2009चा हा उद्देश असेल प्रत्येकाला शिक्षण मोफत आणि सक्तीचं, तर प्राथमिक शिक्षण हे विकण्याचे जे चंग बांधलं आहे ते चंग हाणून पाडण्यासाठी सर्वांसमोर साथ देण्यासाठी सरकारसुद्धा गंभीर झालं पाहिजे. सरकारी शिक्षकांनी सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि समाजातील काही सुजाण नागरिक आहेत, शिक्षणप्रेमी आहेत, त्यांनीसुद्धा पुढे येऊन हा जी चंग आहे हा चंग हाणून पाडला पाहिजे आणि शिक्षणाची जी जंग आहे ती जंग जिंकण्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. नाहीतर प्राथमिक शिक्षणाचे भयंकर प्रश्न या देशामध्ये तयार होतील अशी भीती वाटते आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर चॅनल माझं सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.